खामगाव शहर पुन्हा एकदा एका भीषण अपघाताने हादरले आहे. नांदुरा रोडवरील हॉटेल पुष्पांजली समोर भरधाव वेगाने आलेल्या कारने 2 सुरक्षारक्षकांना चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या भीषण अपघातात दोन्ही सुरक्षारक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातामुळे शहरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोविंद किसन शेगोकार वय 64 आणि विवेक देवीदास पायघण वय 41 हे दोघे हॉटेल पुष्पांजली समोर सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास अचानक भरधाव वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी वॅगनार कारने क्रमांक MH15 GF 8073 त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. सुरुवातीला कार एखादी अल्पवयीन मुलगी चालवत असल्याची चर्चा रंगली होती, मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू राहणार अनिकट रोड खामगाव हा कार चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी चालकाला तातडीने अटक केली. या प्रकरणी मृतकचा भाऊ राजेंद्र किसन शेगोकार यांच्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता म्हणजे BNS कलम 106(1), 125 अ, ब, 281 तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे करत आहेत. निष्पापपणे कर्तव्य बजावत असलेल्या 2 सुरक्षारक्षकांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने खामगाव शहरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हॉटेल पुष्पांजली समोर त्यांचा एक वॉचमन आहे आणि त्याच्यानंतर सर मारुती सुझुकी समोर शोरूम समोर पण तिथे एक वॉचमन ठेवलेला आहे. हे 2 वॉचमन आहेत. ते वॉचमन बसलेले असताना गोविंद किसन शेगोकार आहे हे एक वॉचमन आहे, तर विवेक देवीदास पायघण हे दोघंही वॉचमन तिथं आपल्या दुकानासमोर आपली ड्युटी करीत असताना MH15 GF 8073च्या चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवून त्या दोघांना उडवून दिलं आणि त्याच्यात त्या दोघांचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झालेला आहे. अशा याच्यावरून आपण आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 106(1), 125(1) अ, ब, 281 आणि MVFचा 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याच्या तपासात आम्ही वाहन चालक हा तिथून घटनास्थळावरून पसार झाल्याने तात्काळ CCTV फुटेजची पाहणी करून चालक आरोपी निष्पन्न झालेला आहे. आरोपी प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू राहणार अनिकेट रोड खामगाव हे वाहन चालक आहे. यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितलं त्या वाहनामध्ये त्यांची मुलगी बसलेली होती. त्यांना वाटलं की ते अल्पवयीन मुलगी आहे, पण CCTV फुटेजची खात्री केली व मैताच्या नातेवाईकांना देखील आम्ही CCTV फुटेज दाखवलं. आम्ही स्वतः खात्री केली वाहन तेच चालत होते, जो प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू.